माइंडस्टिक्स फाउंडेशन ट्रस्ट प्रस्तुत करत आहे. कधी विचार केलाय का की कम्प्युटरचे इतके सगळे वेगवेगळे भाग ते एकत्र मिळून काम करतात तरी कसे? या सगळ्याचं उत्तर एकाच ठिकाणी आहे, मदरबोर्ड. त्याला आपण कम्प्युटरची सेंट्रल नर्वस सिस्टीम म्हणू शकतो. चला, आज आपण याच गुंतागुंतीच्या पण सगळ्यात महत्त्वाच्या भागाची एक सफर करूया. खरं तर हाच तो कणा आहे जो प्रत्येक पार्टला जोडतो आणि त्यांच्यात संवाद घडवून आणतो. हो, कुठल्याही कमांड सेंटरची सुरुवात कुठून होते? अर्थात त्याच्या मेंदूपासून. चला तर मग आपणही सुरुवात करूया प्रोसेसरच्या घरापासून, म्हणजे मदरबोर्डच्या कमांड सेंटरपासून. हे बघा, हे आहे सीपीयू सॉकेट. सोप्या भाषेत सांगायचं तर प्रोसेसरचं म्हणजे आपल्या कॉम्प्युटरच्या मेंदूचं घर, तो बरोबर इथे बसतो. आणि गंमत म्हणजे आजकालचे सॉकेट्स झीफ टेक्नॉलॉजीसोबत येतात. झीफ म्हणजे झिरो इन्सर्शन फोर्स. याचा अर्थ काय? तर प्रोसेसर बसवताना काही जोर लावावा लागत नाही. तो एकदम आरामात आणि सुरक्षितपणे जागेवर फिट बसतो, म्हणजे त्याला काही इजा होण्याचा धोकाच नाही. आता बघा, मदरबोर्डवर खूप माहितीची देवाणघेवाण सुरू असते, पण सगळं काही एकाच वेळी होत नाही. त्याचं मॅनेजमेंट करण्यासाठी दोन मुख्य ब्रिज असतात. पहिला आहे नॉर्थ ब्रिज. हा आहे हाय स्पीड ट्रॅफिक कंट्रोलर, म्हणजे सीपीयू, रॅम, ग्राफिक्स कार्ड, जे सुपरफास्ट पार्ट आहेत ना, त्यांच्यातला संवाद हा सांभाळतो, जसं की गेमिंग किंवा व्हिडिओ एडिटिंग करताना लागणारा वेग. आणि दुसरा आहे साऊथ ब्रिज. याच्याकडे जरा कमी वेगाची पण तितकीच महत्त्वाची कामं असतात, जसं की आपली हार्ड ड्राईव्ह, USB पोर्ट्स आणि इतर डिव्हायसेस. कामाची ही विभागणी इतकी हुशारीने केली आहे की आपला कम्प्युटर एकदम एफिशियंटली काम करतो. बरं, मेंदू तर झाला, पण त्याला काम करण्यासाठी एक वर्कस्पेस, एक तात्पुरती जागा लागते ना. ती जागा म्हणजे रॅम. हे जे दिसतायत ना, हे आहेत रॅम स्लॉट्स. इथेच कम्प्युटरची शॉर्ट टर्म मेमरी बसवली जाते. म्हणजे बघा, आपण जेव्हा कुठलाही प्रोग्राम उघडतो किंवा फाईलवर काम करतो, तेव्हा ती माहिती तात्पुरती इथे येते, जेणेकरून प्रोसेसर त्यावर एकदम झटक्यात काम करू शकेल. आणि काम झालं की ही मेमरी रिकामी होते. आपण DDR सारखे जे प्रकार ऐकतो, ते याच रॅमच्या वेगाबद्दल आणि क्षमतेबद्दल सांगतात. पण मदरबोर्ड फक्त एवढंच करतो का? नाही, त्याला आपण अजून नवीन शक्ती, नवीन क्षमता देऊ शकतो. पण कसं? त्यासाठी आहेत हे एक्सपॅन्शन स्लॉट्स. यापैकी हा एक खास स्लॉट आहे, AGP, म्हणजेच ॲक्सिलरेटेड ग्राफिक्स पोर्ट. हा स्लॉट फक्त आणि फक्त हाय परफॉर्मन्स ग्राफिक्स कार्डसाठी बनवलेला आहे. म्हणजे जेव्हा आपण हाय एंड गेम खेळतो किंवा 3D मॉडेलिंगसारखं काम करतो, तेव्हा जी प्रचंड ग्राफिकल पॉवर लागते ती याच पोर्टमधून येते. AGP तर फक्त ग्राफिक्ससाठीच झाला, पण हे जे दुसरे स्लॉट्स आहेत ना, PCI स्लॉट्स, हे म्हणजे स्विस आर्मी नाईफसारखे आहेत. यांचं नाव आहे पेरिफरल कंपोनंट इंटरकनेक्ट, आणि हे खूपच वर्सटाईल म्हणजे अष्टपैलू आहेत. समजा आपल्याला चांगल्या आवाजासाठी साऊंड कार्ड लावायचं आहे किंवा फास्ट इंटरनेटसाठी नेटवर्क कार्ड, हे सगळं इथेच लागतं. यामुळे काय होतं की आपण आपला कम्प्युटर आपल्या गरजेनुसार कस्टमाइज करू शकतो. ठीक आहे, आतापर्यंत आपण डेटा कसा प्रोसेस होतो हे पाहिलं. पण हा डेटा साठवला कुठे जातो? आणि या सगळ्या सिस्टमला एनर्जी म्हणजे वीज कुठून मिळते? चला, आता या सप्लाय लाईन्सकडे एक नजर टाकूया. इथे आपल्याला टेक्नॉलॉजी कशी बदलली आहे याचं एक उत्तम उदाहरण दिसतं. डावीकडे जे मोठे, रुंद कनेक्टर्स आहेत ते आहेत जुने IDE कनेक्टर्स, आणि उजवीकडे जे छोटे, कॉम्पॅक्ट आहेत ते आहेत आधुनिक SATA कनेक्टर्स. SATA फक्त दिसायलाच लहान नाहीत, तर ते डेटासुद्धा खूप जास्त वेगाने ट्रान्सफर करतात. याचमुळे आपला कॉम्प्युटर फाईल्स वगैरे खूप लवकर लोड करतो. आणि हे आहे मदरबोर्डचा पॉवर हाऊस किंवा हृदयच म्हणा ना. हा आहे मुख्य पॉवर कनेक्टर. हा 20 किंवा 24 पिनचा कनेक्टर थेट पॉवर सप्लाय युनिटमधून वीज घेतो आणि संपूर्ण बोर्डवरच्या प्रत्येक छोट्या मोठ्या पार्टला जिवंत करतो. याच्याशिवाय काहीच शक्य नाही. बरं, मदरबोर्डवर सगळे पार्ट्स तर आहेत, पण जेव्हा आपण कम्प्युटरचं पॉवर बटन दाबतो तेव्हा नक्की काय होतं? या सगळ्या मशीनला जिवंत कोण करतं? चला, त्या पहिल्या स्पार्क मागचं रहस्य उलगडूया. आपण पॉवर बटन दाबल्या दाबल्या सगळ्यात आधी जागा होतो बायोस. बायोस म्हणजे बेसिक इनपुट आउटपुट सिस्टीम. हा एक छोटासा प्रोग्राम आहे जो एक पॉवर ऑन सेल्फ टेस्ट करतो, ज्याला पोस्ट म्हणतात. म्हणजे काय? तर आपली ऑपरेटिंग सिस्टीम सुरू होण्याआधी तो एकदा सगळं तपासून घेतो, आपला प्रोसेसर, रॅम, सगळं हार्डवेअर व्यवस्थित काम करते की नाही. आणि या सगळ्या सूचना साठवलेल्या असतात त्या या छोट्याशा बायोस चिपमध्ये. हीच ती चिप आहे जी कम्प्युटरला सांगते की सुरुवात कशी करायची. पण एक मिनिट, एक प्रश्न पडतो. कॉम्प्युटर बंद केल्यावर बायोस आपल्या सेटिंग्स आणि विशेषतः कॉम्प्युटरची वेळ हे सगळं कसं लक्षात ठेवतो?
याचं उत्तर आहे हा एक छोटासा, दुर्लक्षित पण महत्वाचा हिरो, CMOS बॅटरी. ही जी छोटीशी बॅटरी दिसते ना, ती बायोसला सतत थोडीशी पॉवर देत राहते. त्यामुळेच कॉम्प्युटर बंद असला तरी आपल्या सिस्टमची वेळ आणि सेटिंग्ज तशीच राहतात. तर आज आपण मदरबोर्डच्या या नकाशावरून एक छान सफर केली. हे फक्त वेगवेगळे पार्ट्स नाहीत, तर ही एक जिवंत, एकमेकांशी जोडलेली सिस्टम आहे. CPU सॉकेट, रॅम स्लॉट्स, एक्सपॅन्शन पोर्ट्स हे सगळे घटक एकत्र येऊन एक असा ऑर्केस्ट्रा तयार करतात, ज्यामुळे आपला कम्प्युटर इतकी सगळी कामं करू शकतो. तर आता मदरबोर्डचा नकाशा आपल्या समोर आहे. आता एक विचार करा, जर आपल्या कॉम्प्युटरची परफॉर्मन्स वाढवायची असेल तर या सगळ्या भागांपैकी आपण सगळ्यात आधी कोणता भाग अपग्रेड कराल? ग्राफिक्स कार्ड, रॅम की प्रोसेसर? जरा विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?